संतोष देशमुख प्रकरणातील 2 फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. पुण्यातून सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख याच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे आणि काही वेळात नेमके कोणत्या आरोपींना पकडलेलं आहे हे होणार आहे स्पष्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुले यांच्यासह सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. या दोघांना पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती समोरून येत आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतरच आरोपींचा ठाव ठिकाणा सापडला अशी माहिती समोर आलेली आहे. अद्याप पोलिसांनी या प्रकरणी अधिकृत घोषणा केलेली नसली तरी 2 आरोपींना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश मिळालेलं आहे आणि यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती आणि या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतीक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील काही जण फरार झाले होते. त्यातील 2 पकडण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, विष्णू चाटे या 4 अटक केली असून ते पोलीस कोठडीत मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे 3 फरार होते. त्यांना पकडून देण्यास मदत करणाऱ्यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर 2 पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. त्यांना आज कोर्टात देखील हजर केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.